मामाचीनं काय बिघडवलं होतं, कोणाच्या वाटी गेली ती म्हैस, काहीच गरज नव्हती ना बरं त्या चोट्ट्या वानाच्याला न्यायची म्हैस. आता कायच करावं बापा, 80,000ची म्हैस आहे ना, आता कुठून भरून द्यावून काय करावं सांगा बरं सरपंच तुम्ही दादा. पण काय सांगा आता, 80,000 3 रुपये चकड्या नाणेला आहे ना, काय सांगू त्याच्यातलेच तर जरा द्यायचे राहिले ना, आता काय करावं बापा, मेलो रे बा. अरे मी काय म्हणतो, अरे रडू नको ना तुले का, यशाने हिंमत सोडल्यानं कसं होईन रे, आम्ही कासाठी आहो मग. अरे तुम्ही असून पण काय करता, म्हैस थोडी ना आणून दाखवली अजून, काय राजा 4-5 दिवस झाले ना म्हैस, 2 व्हिडिओ गेले ना त्याच्यावर, म्हैस काही आणता तुम्ही म्हटले का. अरे मी सांगेल आहे ना, आपले जेवढे मित्र परिवार आहे त्याला सगळ्याला सांगेल आहे, आजूबाजूच्या गावातल्या सरपंचाला सांगेल आहे, असे ते बॅनर छपवले ना त्या म्हशीच्या तोंडाचे, असे फोटो गिटो टाकून, कोणाची दिसली किसली कुठे असली तर आणतात ना, करतात ना फोन, टेन्शन नको घेऊन, तू छापेल आहे ना आपण सगळं. अरे सगळ्या म्हशी सारख्याच दिसतात ना, त्यात म्हैस कशी काय वेगळी दिसणार आहे, कायच करावं राजा. अरे टेन्शन नको घेऊ ना, त्या म्हशीचं नाव टाकेल आणि खाली वैयक्तिक ना लोक. अरे काय आता नाव टाकून नाव टाकून काय होणार आहे, कशानं काय राजा, आता कायच करावं म्हणून सुचून नाही राहिलं काही. बाईवानी रडल्यानं होणार आहे का, काय जाऊ दे ना, एखादी म्हैस मागा पुढे, असं म्हणतो चपकाच खाल्ला तेवढा 80,000चा, जाऊ दे तिकडे, एवढं टेन्शन घेऊ राहिले का 80,000 रुपयासाठी. अरे तुमच्यासाठी काही नाही ते 80,000, तुमच्यासाठी 80 पैशासारखे आहेत ते, पण आम्हाला 80,000 म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ना गरीबाले, तुम्ही काय सरपंच आहे बाबा. अरे तू काय टेन्शन घेऊ राहिला मग, 80 पैशासारखे आहे ना, मी देईन तुला 80 पैसे, बस झालं ना, मग विषय खतम, रडू गिडू नको गड्या. त्यासारख्या बिल्डरनं जर हिंमत सोडली तर आम्ही काय करावं मग. हो नारायण भाऊ, तुम्ही सांगेल आहे का नाही लोकायला, पाहायला लावलं का नाही का, बस मुकाडान बसेला राजा. आता मी म्हटलं काय बा, आता काय बोलावं म्हणतात तुमच्या सरपंचाच्या, सांगेल आहे ना, जिकडे तिकडे सांगेल आहे, सोय राहिले, चुलते आले, अजून मामी आले, तिकडे सगळ्या इकडे सांगेल आहे, मावस भाऊ साडू भाऊ जे काय असतील ते सगळ्याला सांगेल आहे. मी पा म्हणतो बा म्हशीचे फोटो गिटो पाठवले, तुझ्यासोबत आहे ना, ओळखतात लोक तुले. अरे काय पण फोटो पाठवा का काही पाठवा, पण आपली म्हैस भेटली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे ना आपल्याला. होणार रे बा, तू एवढं टेन्शन नको घेऊ बरं गड्या, दिसले तर येतेच फोन, टेन्शन नको घेऊ. काही ढोरं काय एकदम चोरीला गेले की डायरेक्ट कतलखान्यात नाही जात भाऊ, ते भेटतीनच ना कुठून नेली असेल कोण. तर कोणत्या ना कोणत्या बाजारात दिशीनच म्हैस, तिकडे शेलूच्या म्हण, तिकडे बाष्टाकडीच्या, तिकडे मंगरूळच्या, जवळक्याच्या, नाही तर कारंजाच्या, कोणत्या ना कोणत्या बाजारात म्हैस दिशीनच ना, जाणार कुठे आहे का, असे महाराष्ट्राच्या बाहेर थोडी ना जाणार आहे तिकडे हरियाणाला वापस. हा ते तर आहे म्हणा, कुठं ना कुठून दिसतेच. बस तर मग तू रडणं बंद कर गडा पहिले, होऊन असेल का रडू राहिला इतक्या वेळचा. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, तू टेन्शन घेऊ नको, फक्त येते म्हैस आपली घरी वापस येते. बाबा आता देवाले नारळ सोळा राहिला हनुमंताला, आता हो ना, जाय तू मारुतीला नारळ गिरळ फोडून ये, आम्ही पाहतो इकडे म्हशीला मेळ लावतो या, जाय. बरं जातो मग मी आता, पाहायचा जरा असं ते आबाजीले सलाईना चालू आहे, ते पाहतो मी घरी जाऊन काय झालं. हो बा, तू आबाजीचा मोठा घोर आहे, सलाईना चालू करायचं काम पडलं, जाय. का पाटील, भेटीन का नाही म्हैस, काय वाटते तुम्हाला. अरे भेटी नाही तर काय, सगळ्याला सांगेल आहे ना, काही नाही विषय, भेटून जाते. काय माहित बा, आता भेटली पाहिजे गड्या, बिचारा झाला जीव तुट राहिला 80,000साठी. अरे पैसा इम्पॉर्टंट नाही त्याला म्हैस इम्पॉर्टंट आहे ना. हो ना, तेच ते म्हशीसाठी लय जीव तुट राहिला. इतक्या सकाळ सकाळी लोक मेळ करतात ना बापा. हॅलो, हां बोला, काय म्हणता. कोण आहे कोण आहे. अरे माझ्या बायकोच्या भावाच्या बापाचा पोरगा आहे ना बा. म्हणजे माझ्या बायकोच्या भावाच्या बापाचं पोरगा, म्हणजे आता मेवनात झाला ना, काय राजा सरपंच पण लय फिरवते ना. हा बोला काय म्हणता मेवणे बा. नाही असाच लावला फोन, म्हटलं जवायला तर काही आठवण येत नाही आपली, आपणच लावा बा आता. नाही तुम्हाला काही काम असल्याशिवाय थोडी जवायला फोन करता तुम्ही, काही ना काही काम असलं कीच करताना बराबर, पैसे पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पहा राजा बापूजी, निवड तुम्ही पैशाच्या बाबतीतच बोलता काही, पण जरा फक्त 2 मिनिटं चांगलं बोलत जा तुमच्या मेवण्यासोबत. हा काय म्हणता ते सांगा मला, जाऊ द्या. अरे मी म्हणत होतो, तुमच्या गावातली कोणची म्हैस गीत चोरीला गेली आहे का. याला माहित कसं काय का, हो ले लपंट राहिले का, त्याला दिसली गिसली असेल भावा कुठी. हो म्हैस जायला राजा चोरीले, तुम्हाला दिसली का. नाही तर काय, माझ्या बाजूच्या गावाल्याच्या जवळ आहे म्हैस, मग मला जराशी पाहिल्यासारखी वाटली, मला शक आला बा, म्हणून तुम्हाला फोन केला विचाराले. म्हणजे का तुका गावात हिंडत असतं का आजूलची बाजूलची, त्याच्या घरी जाऊन कशी काय पाहिली तो म्हैस. अरे ऐकून तर घ्या बापूजी, अरे मी गाव नाही हिंडत हो राजा, काल बाजार होता कारंजाले, तर त्या बाजारात दिसती मला. आता ते तर बरं झालं, त्याची म्हैस घेतली नाही कोणा म्हणून सांगा, त्यानं वापस नेली संध्याकाळी, पण मला दिसली ती. हो का, म्हणजे त्या बाजूच्या गावावाल्याची म्हैस होती ते, कारंजाच्या बाजारात दिसली तुले, त्यानं वापस नेली म्हणतात घरी. मग अरे हो ना बा, म्हणजे मग ते घरीच आहे का सध्या म्हैस, त्याने इकली नाही ना कोणाला. नाही ना, मी सकाळीच तुम्हाला सांगतो, घरी जाऊन पाहून आलो, त्याच्या घरीच म्हैसा कोट्यात बांधेल. आणि तू काय गेलता तिथे तोंड मारायला का.
नाही ना बा, मला या डोक्याला कमी आहे का? तिथे गेलो मी आणि त्याला म्हटलं बा काल तुम्ही बाजारात दिसली, असं झालं तर झालं, मला म्हैस घ्यायची आहे. तर मग मला म्हैस घ्यायची आहे या हिशोबाने मी गेलो तिथं. मला वाटलं का तुझ्या बहिणीसारखा बयाडच आहेस तू, पण नाही ले का तू हुशार आहेस जरा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे माझी बहीण बाळ आहे. ते जाऊ दे ना, मग कामाचं घे फक्त. तर मग मी ते म्हणून राहिलो की तुम्ही या संध्याकाळच्या टाइमले त्याच्या घरी जाऊ, बोलू त्याले का चोरून आहे का काय आहे तुमचं तुम्ही पाहून घ्यावा, मी घर दाखवून देतो या. संध्याकाळी कायले बाबा, आताच निघतो. ज्याची म्हैस आहे तिथं रडू रडू बेदार झाला, त्या दिवसून जेवलं नाही. आताच निघतो आम्ही दोघं जण, गाडी घेऊन येतो बुलेट घेऊन. या मग फक्त पाहायचा कसं आहे आपल्याला, म्हणजे माया खर्च पाणी काढचा तेवढं, कसं आहे ना म्हैस दाखवली म्हणजे आपल्याला काही ना काही. अरे घेणार बा, तुला देतो मी 1000 रुपये, तू टेन्शन न घेऊ, येतो आम्ही. बस तर मग आपलं काय जमलं मग आपलं. बरोबर आहे, ठेव मग फोन, येतोच आम्ही. चला नारायण भाऊ, चला चला लवकर गाडी काढा आपली आणि चला लवकर. अरे जायचं कुठे ते तर सांगा पहिले. चला आपल्या सासरवाडीला जायचं, लवकर चला. पुढच्या मायबीन आता का दुसरं लग्न करता का बाबा? अरे सांगा तर घरी काय जायचं. अरे चला ना, तिथे गेल्यावर सांगतो ना. चला लवकर, बरं टाइमपास नका करू, चला चटकन. याव जाऊ बा, या ना पुढे, या ना, पहा ना, हेच म्हैस आहे ना तुमच्या गावातली. कुठच्या मायबीन म्हैस तर हेच आहे का? च्या मायबीन लय चोरानं म्हणजे लंबा हँड मारला ना बा, डायरेक्ट 60-70 किलोमीटर दूर. मायबीन इतकं दूर आणून घातली डायरेक्ट म्हैस, म्हणजे सापडाचा नामो निशाण नाही, पत्ताच नाही. आता कायच करावं बा, लयच म्हणजे आजकाल चोर म्हणजे खतरनाक कार्यक्रम झाला चोरायचा. पण खाव सरपंच राजा, म्हणजे कमाल झाले ना आजकाल. आपल्या गावातून म्हैस चोरी केली आणि इतका दुरून आणून, इतका म्हणजे काय समजून नाही राहिलं, इतक्या दूर आणून घातली. नाही तर काय राजा. लावा चटकन फोन लावा, या मालकाला फोन लावा आणि त्याला म्हणा बा म्हैस कुठून आणली, काय आणली, जरी सौरुजी करा त्याची, चटकन फोन लावा तुम्ही. हो ना नारायण भाऊ, आपल्यापाशी कुठे नंबर आहे का? थांबा मी फोन लावतो. हो चटकन लावा. मी काय म्हणतो, चटकन फोन लावा त्या मालकाले, चटकन फोन लावा. इथं लावा बरं चटकन. अरे हो ना बा, मावर काय कातावर राहिले, लावतो ना फोन. मावर काय कातावर राहिले, मी थोडी आणली तुमची म्हैस चोरून. थांबा 1 मिनिटात फोन लावतो. मी काय म्हणतो जवाई बा, पायचा पुढे मारू नका द्यायला, म्हणजे झालं बस. मारू नका, मुंडकच घालतो मी असं मातीत, नाही जर शिल्लक बोललं तर. काय काय नाव काय आहे तुमचं? तुम्ही कोण होणार आहे? माझं नाव विचारणारे तुम्ही? काय माझं नाव विचारले? काय करायचं आहे तुम्हाला? नाव विचारायला सांगा मला चटकन पहिले. अरे मी काय म्हणतो, तुमचं नाव काय हे तर सांगा. माणूस की का सांगू तुम्हाला? मग म्हणजे का धमकी टाकू राहिले का तुम्ही? 3 जण धमकी टाकू राहिले का मावर? मायाच कोटा बाबू आणि माझ्या येऊन मला धमकी टाकू राहिले का? मारता काय तुम्ही? अरे ते मारता का नाही ते पुढचं पुढे, तुमचं नाव तर सांगा आम्हाला. नावाचं करायचं काय तुम्हाला हे सांगा मला पहिले. ते आम्ही करू, काय करायचं तुम्ही नाव सांगा पहिले. सदाशिव खोपे. काय करता तुम्ही सांगा मला आता. सदाशिव खोपे नाही? सदाशिव खोपे नाव ऐकल्यासारखं वाटू राहिलं गड्या. काय सोय राहता नाही गड्या आपल्या गावाला यायचा? हां आता लाईट लागला. तेच तर म्हटलं, आपल्या गावाला सोय आहे ना. हे शिवलालचा सासरा आहे ना बा सगळा, एकुलती एक बायको आहे त्याची. घ्या, नाही जमलं यायच्याच गावाला तर याचा जवळ आहे. कितीच गेम आहे त्याला यायचा. कातच आहे ना बापा, कायच करावं. हो सरपंच, मी काय म्हणतो सरपंच. आता तुम्ही थांबा नारायण भाऊ 2 मिनिटं, मी बोलू राहिलो ना. जरा दम खान तुम्ही पण. काय मागून खुसखुस करू राहिले. थांबा जरा शेक. ऐका तर खरी राजा, ऐका ना. सांगा काय म्हणता, सांगा बरं. अरे हे त्या मधण्याचा, त्या शिवल्याचा सासरा आहे ना राजा. एकुलता एक बायकोचा एकुलता एक बाप आहे ना ते. हे आहे का सासरा त्याचा? ते लुच्चा हे लुच्चा दोन सारखेच आहे वाटते बहुतेक. हो काय आहे तुम्ही? काळ्या शर्टावाले का काळ्या कोटावाले? हो लुच्चा कोणाला म्हणून राहिले हो तुम्ही? 2 मिनिटं थांबा ना तुम्ही. तुम्हाला बोललो का मी? मुकाडून बसा जरा शेक. म्हणजे त्याचा सासरा हे आहे नाही, ते तर नंबर 1 चोट्टा हे आहे वाटतं, चोट्ट बहुतेक. अरे त्याच्यासोबत बोलून तर पा काय म्हणते ते. म्हैस कुठून आणली, कशी काय आली, त्याला विचारा घरी. आणली कुठून? चोरली असेल जावाई सासऱ्यानं मिळून. हो कोणाला चोर म्हणून राहिले तुम्ही? चोट्टा दिसतो तुम्हाला? तुम्हाला बोललो का मी? तुम्हाला जरा दम खा म्हणून राहिलो ना. मग बोललो मी तुम्हाला मुकाडून बसून जरा शेक. मग आता काय करायचं? मी काय म्हणतो, जरा शांतीनं काम घ्या, त्याच्यासोबत बोला. काय झालं, कसं काय झालं, म्हैस कुठून आली, असं विचारपूस करू. मग काही ना काही साक्ष मोक्ष निघून जाईन बा. बरं आता त्याला विचारपूस करू आपण. चला मला सांगा, हे म्हैस जी आहे तुमच्या मागची, हे म्हैस कितीला घेतली तुम्ही? घ्या, आता नाही जमलं. माझ्या जवाईनं काही ना काही कांड केलं वाटते गड्या. म्हणूनच ते बरोबर आल्याबरोबर म्हशीचंच विचार राहिला ना. चोरून गिरून तर नाही आणलेले का? नंबर 1 लुच्चा येणार बा माझा जवाई. मी काय म्हणतो, ऐकून तर घ्या पहिले. मी ऐका तर घरी जरा असं. काही मी काही मामा करू नका तुम्ही. सांगू राहिलो, चटकन सांगा म्हैस कितीला घेतली आणि काही घेतली. मी सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. सांगा चटकन. मी सांगतो ना, हे जे म्हैस आहे ना, मला 5 दिवसांनी माझ्या जवयानं गिफ्ट दिली. आला बा सकाळी 7 वाजता आला आणि म्हणे जवळ ऐकून सासऱ्याला गिफ्ट, जीवनातलं पहिलं. आता मला वाटलं गड्या जवयाने इतक्या प्रेमाने गिफ्ट आणलं, आता आपल्याला काय हरकत आहे? आधीच आपल्याला 4 म्हशी आहेत, एखादी म्हशी चपाती म्हटलं त्यातनी, तेवढंच आपला फायदा होते. आता दिलं गिफ्ट आपण नाही म्हणणार आहोत पुढून.
तर मग मी ती घेतली माझ्या कोट्यात बांधून. आणि आता ते कसं झालं, बांधून घेतली तर खरी, पण ते म्हैस अशी हे की मारकीच बा, मारेच निवड मले. तर मग काल म्या कारंजाला इकायला नेली ती. म्हटलं बा काय करता, ती मारली तर फालतू कंबडक्यातलं एखादं मारीन, फालतू रोडा टाका लागते ना, घेणं ना देणं फालतूच. मग गेलो काल कारंजाले इकायला नेलो, तर कोणी घेतली नाही, कारण की मारकी म्हैस आहे बा. आता मालकापासून चोरून आणलं ते मारी नाही तर काय करणार आहे बिचारी. हां, तर मग पुढे काय झालं, ते काल कोणी घेतली नाही, मग घरी आणून वापस बांधली. आणि सकाळी तुम्ही आले बा, आता काय करू मी. हो का, बरं तुमच्या जवायला फोन लावा, चटकन फोन लावा तुमच्या जवाईले. लावा बरं फोन. अरे मोबाईल घरी राहिला ना राजा माया, मोबाईल आणलाच नाही मी, कोट्यावर मोबाईल आणत नसतो, त्याच्यानं काही मोबाईल गिबाईल काही आणलाच नाही. तुम्ही लावा ना तुमच्या याच्याहून, तुमच्यापेक्षा नंबर असेनच. बरं आता मीच लावतो माझ्या याच्याहून, कारण की आमच्या गावातलाच आहे लूजच्या. तर लावतो मी, नंबर लावतो. आणि मी काय म्हणतो, चटकन गाडी घ्या एखादी भाड्यानं का काही न, आणि गाडीतनी म्हैस टाका आणि चटकन गावाला पोचून द्या. आत्ताच्या आत्ता सांगू राहिलो तुम्हाला. हो ते समजलं मला, जरासं तुमच्या बोलण्याहून समजलं, काही ना काही कांड करेल आहे. चोरून गिरून तर नाही आणली मी, सांगा तर खरी मला. चोरून? अरे 4 दिवसापासून राजा ते जे म्हशीचा मालक आहे ते पोट्टा, यंग पोट्टा आहे, जेवलं नाही राजा ते. त्याच्या आबाजीले सलाईन गोळ्या चालू करायचं काम पडलं ते म्हैस चोरून आणली तर. आणि काय माणुसकीचा आहे का तुमचा जवळ राजा, असे खेटरानं आणलं पाहिजे चौकात त्याले. नाही तेच तर म्हटलं, लयच त्यातले प्रेम आलं तर मावर, असं गिफ्ट घ्या म्हणे माकून म्हैस. म्हटलं बा चोरून तर नाही आणली, मला शकालता बरं, पण म्हटलं बा आता आणली तर करा, चांगलाच असेल माणूस, त्यात काय. ते दूध काढायला ते बिहारी असते, त्याच्या अंगावर पुते टाकून फाऱ्या टाकून मारलं त्याले. रात्रीच्या रात्रीत गायब केलं ना म्हैस राजा. काय सांगता, म्हणजे मारून रात्रीतून पोते टाकून मारून त्याला म्हैस गायब केली नाही, लयच पोचवला राजा माझ्या जवळ. बाबा आता तुम्ही तुमचा जवळ आहे ते. तुम्ही टेन्शन नका घेऊन आहो, एका म्हणजे असं 5 मिनिटात ते ऑटो आणतो, म्हैस तुमच्या घरी पोहोचून देतो. हां म्हैस तर पोचून द्या, पण तुम्हाला सांगतो रविवारी संध्याकाळी 4 वाजता आपल्या घरी मीटिंग राहील. त्या मीटिंगला तुम्ही हजर राहायचा, म्हणजे तिथं साक्ष मोक्ष करून टाकू त्याचा. काय जेलात द्यायचं का त्याच्या नावानं कंप्लेंट करायची म्हैस चोरीची. तर काय करायचं ते ये जा तुम्ही फक्त. मी काय म्हणतो सरपंच, जरा पहा ना, तुमच्याच गावातला माणूस आहे, कसं आहे जरा असं पहा, आपसात करून घ्या. काय कंप्लेंट काय केस करायची काही गरज नाही ना. ते काही मले सांगू नका, मी ऐकून घेणार नाही. म्हणजे दडदड रात्रीतून म्हशी चोरी होऊ राहिल्या तर लोक काय म्हणतील, सरपंच गावचा झोपू राहिला का रातच्यानं. म्हणून मग मले काही ना काही पाऊल करावंच लागेल भाऊ, पाऊल पुढे घ्यास लागेल. मला केस करायची आहे, मी काही ऐकून घेणार नाही, काही आपसात करणार नाही. रविवारी संध्याकाळी 4 वाजता हजर राहायसान, तर पाहू काय होते तिथं. जर तुम्ही हजर नसले तर डायरेक्ट त्याच संध्याकाळी 5 वाजता आम्ही केस दाखल करून टाकतो. बरोबर येतो ना मी, 5 वाजता येतो, हजर राहतो. 5ले नाही 4ले हजर राहता. जर नाही हजर राहिले तर 5ले केस करीन, असं म्हणून मी. हो तेच, काय करता 5ले 4ले येतो मी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाहिजे फक्त जरा असं कापसात करायचा विचार करा त्याच्यावर तुम्ही. कसं आहे म्हणजे मल्ले पोरगी आहे माय, म्हणजे जवळ आहे ना आखरी जाती माय. हो ते म्हैस पहिले पोचून द्या तुम्ही गावातनी. बस आता लगेच 1 मिनिटात. चला मग आता गावात जाऊ, म्हैस गीस घेतली आता, चला. चला ना आता, त्याचा लावू उद्या मेळ काय ना काही.